आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। दिल्ली येथे जनतेने प्रचंड बहुमताने निवडून दिलेले आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा माननीय अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली सरकार यांना काल रात्री ईडीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील सरकारने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने विरोधकांना जेलमध्ये टाकण्यासाठी आणीबाणीसारखी परिस्थिती देशामध्ये निर्माण करून विरोधक, नागरिक, सामान्य जनता यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे। ज्यांच्यावरती ईडी, सीबीआयचे आरोप असून जर ते भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये सहभागी झाले तर हीच ईडी, सीबीआय त्याचे सर्व गुन्हे माफ करते व त्यांना विसरून जाते, परंतु हेच DCBI जर भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पार्टीमध्ये सहभागी होत नसेल तर त्यांना चौकशीच्या नावाखाली वर्षोनवर्ष जेलमध्ये ठेवण्याचं काम करत आहे। अशा परिस्थितीमध्ये आम आदमी पार्टीचे आरोग्यमंत्री सुरेश जैन, दिल्ली सरकारमधील उपमुख्यमंत्री माननीय मनीष सिसोदिया, राज्यसभेचे बुलंद तोप संजय सिंग आणि आता माननीय अरविंद केजरीवाल यांना ईडी, सीबीआयने चौकशीच्या नावाखाली निवडणुका लक्षात घेता विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी आज जेलमध्ये टाकण्याचं काम केलं गेलं। अशा सरकारचा जाहीर निषेध म्हणून आज महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती यांच्याकडे आम आदमी पार्टी बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निषेध नोंदवत आहे। मागणी करत आहे की भारत देशामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि येणाऱ्या निवडणुका या पारदर्शी कराव्या। ईडी, सीबीआय ही स्वायत्त संस्था असून याच्यामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या मोदी सरकारला सत्तेतून बाहेर काढावं ही विनंती करत आहे आणि या भारतीय जनता पार्टीच्या अघोषित आणीबाणीचा जाहीर निषेध म्हणून आज आम आदमी पार्टी बीड येथे निषेध नोंदवत आहे, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत यांना पाठवण्यात आले आहे। यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सोनवणे, जिल्हा सचिव रामधन जमले, समाजसेवक डॉक्टर गणेश ढवळे, जिल्हा संघटन मंत्री प्राध्यापक ज्ञानेश्वर राऊत, बीड तालुका अध्यक्ष भीमराव कुटे, शहर अध्यक्ष सय्यद सादिक, माजलगाव तालुका अध्यक्ष सहदेव खंडागळे, अल्पसंख्याक विभागाचे बीड तालुका अध्यक्ष रफिक पठाण, लक्ष्मण वडणे, दत्ता सुरवसे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते। जय हिंद। आज आम आदमी पार्टीच्या वतीनं माननीय महामहिम राष्ट्रपती मुर्मूजी यांना काल जी ईडीची कारवाई माननीय अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री यांना ईडीने अटक केली आहे। जरा सर या देशामध्ये आता फक्त ही एक हुकुमशाहीच्या देश हा हुकुमशाहीच्या कडेच वाटचाल करतोय आणि ह्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये ज्या पद्धतीनं विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम होतं या गोष्टींचा कुठंतरी जाहीर निषेध झाला पाहिजे।